कोल्हापूर ते भिवंडी तब्बल 350 किलोमीटरचा प्रवास. एका कारच्या डिक्कीत दडलेला एक मृतदेह आणि गाडी चालवणारा एक हत्यारा. आरोपीला वाटलं होतं की तो पुराव्याची विल्हेवाट लावून सहज सुटेल, पण एका फोन कॉलनं आणि भाच्याच्या एका सतर्कतेनं आरोपीचा खेळ खल्लास केला. कोल्हापूरच्या शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे यांची निर्गुण हत्या कशी झाली? हत्येमागचं नक्की लग्नाचा तगदा होता की लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड? पाहूयात या थरारक क्राईम रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. घटना घडली आहे रविवारी 26 जुलैला. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे या अचानक गायब होतात. शेजारीच राहणारा आरोपी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील यानं एक भयंकर कट रचला होता. त्यानं सुरेखा यांना आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊया असं सांगून स्वतःच्या चारचाकी गाडीत बसवलं. गावाबाहेर पडताच आपल्या म्हशीच्या गोट्या जनावरांना वैरण घालू, मग पुढे निघूया असा बहाणा केला. लिंडोरीचा वाड्याजवळ असलेल्या या म्हशीच्या गोट्यात जशी सुरेखा यांनी पाऊल टाकलं तसंच संधी साधून प्रकाशनं त्यांचा गळा ओळून निर्गुण खून केला. हत्या केल्यानंतर प्रकाशच्या डोक्यात एकच विचार होता, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. त्यानं सुरेखा यांचा मृतदेह स्वतःच्याच कारच्या डिक्कीत टाकला आणि थेट भिवंडीच्या दिशेनं गाडी पळवली. समुद्रात किंवा निर्जनस्थळी मृतदेह फेकून देण्याचा त्याचा प्लॅन होता. प्रवासादरम्यान प्रकाशनं भिवंडीत राहणाऱ्या आपल्या भाच्याला म्हणजे संदीप मोरे याला फोन केला. प्रकाशनं भाच्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी मदत मागितली. पण भाच्यानं जराही विचार न करता मामाला मदत करण्याऐवजी तत्काळ भिवंडी पोलिसांना फोन करून ही धक्कादायक माहिती दिली. माहिती मिळताच भिवंडी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावर नाकाबंदी केली. संशयित दिसताच पोलिसांनी ती अडवली. गाडीची झडती घेतली असता डिक्कीत माजी सरपंच सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तत्काळ प्रकाश पाटील याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. प्रवासादरम्यानचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेत. भिवंडी पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी शाहूवाडी म्हणजेच कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेखा न्यारे या आरोपी प्रकाशकडे माझ्याशी लग्न कर म्हणून सतत तगदा लावत होत्या आणि धमकावत होत्या. ज्याच्या त्रासाला कंटाळून प्रकाशनं ही हत्या केली असं म्हटलं गेलं. पण या प्रकरणात आता एक मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला. सुरेखा यांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत. नातेवाईकांच्या दाव्यानुसार ही हत्या कोणत्याही लग्नाच्या वादातून किंवा अनैतिक संबंधातून झालेली नसून आर्थिक कारणातून झालेली आहे. नातेवाईकांचा आरोप आहे की सुरेखा यांनी प्रकाशला अडचणीच्या वेळी मदत म्हणून 8 तोळे सोने, 3 लाख रुपये रोख दिले होते. जेव्हा सुरेखा यांनी आपले पैसे आणि दागिने परत मागण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचा काटा काढण्यात आला. एवढंच नाही तर आरोपी प्रकाशनं हे कृत्य एकट्यानं केलं नसून त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीनं केलं आहे असा आरोपही त्यांनी केला. प्रकाशची पत्नी मंगल, मुलगा शिवाजी आणि भाचा संदेश मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. एका माजी सरपंचाची हत्या, 350 किलोमीटरचा थरारक प्रवास आणि पोलिसांची तातडीची कारवाई. आता शाहूवाडी पोलीस या प्रकरणावर सखोल तपास करत आहेत. नक्की सत्य काय आहे? ही हत्या आर्थिक वादातून झाली की यामागे दुसरं काही कारण आहे? हे पोलीस तपासात लवकरच समोर येईल. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. ताज्या बातम्या आणि गुन्हेगारी विश्वातील अपडेट्ससाठी आपल्या पुणे प्राईम न्यूजला फॉलो करायला विसरू नका.